या शाळेतील चित्रकला मंदिराच्या नूतनीकरणाच्या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत। 1988 साली न्यू इंग्लिश स्कूल टियर रोड पुणे अर्थात या नेस्ट मधून उडून गेलेल्या सगळ्या पाखरांना पुन्हा एकदा शाळेने निमंत्रण दिलं, पुन्हा एकदा बोलवून घेतलं आणि त्यानंतर तुम्ही सर्वजण एकत्र आलात आणि त्यानंतर तुम्हा सर्वांच्या मदतीने, तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आपल्या शाळेतील या चित्रकला मंदिराचं नूतनीकरणाचं उद्घाटनाचा कार्यक्रम जो आहे तो साकार होत आहे। या कार्यक्रमाची सुरुवात आपल्या शाळेतील संगीत शिक्षिका भिडे मॅडम यांनी विशेष स्तवन व स्वागत गीत सादर करून करावे अशी त्यांना विनंती करतो। त्या मान्यवरांना अशी विनंती करतो की कृपया आपण सरस्वती स्तवन करा, सरस्वती पूजन करा। या स्पीकर मान्यवरांसोबतच आपल्यापैकी माननीय श्री विनय कदम सर व प्राध्यापक श्री नितीन दाजवे सर यांनाही अशी विनंती आहे कृपया आपणही पुढे यावे। तोडकर सरांना विनंती आहे कृपया आपण पुढे जावं। या ज्ञान मंदिरा सत्यं शिवं सुंदरा, सत्यं शिवं सुंदरा, सत्यं शिवं सुंदरा, सत्यं शिवं सुंदरा। आपल्या संस्थेतील CSR फंड की ज्या फंडच्या माध्यमातून आपण, ज्या समितीच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या संस्थांसोबत, वेगवेगळ्या कंपन्यांसोबत संपर्क साधतो आणि त्यांच्या नफ्यातील जो 2% वाटा त्यांना समाजासाठी खर्च करायचा असतो, तो खर्च कसा करता येईल यासाठी आपल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे CSR फंडाचे त्याचे अध्यक्ष माननीय श्री किरण देशपांडे सर यांचे इथे आगमन झालेलं आहे। आपण जोरदार टाळ्या। शाळा दोन बाजूंनी प्रयत्न करत असते, एक बाजू म्हणजे किरण देशपांडे सरांसारखी संस्थेकडून येणारी बाजू आणि दुसरी बाजू म्हणजे या शाळेशी असणाऱ्या हृदयाचं नातं असणारे आपल्यासारखे माजी विद्यार्थी। आणि आपण सर्वांनी मिळून आपल्या शाळेला हा जो नूतनीकरणाचा एक भव्य भरजरी असा जणू काही शालू म्हणूयात आपण, अशा पद्धतीचा आपण नेसवत आहोत, ज्यामधून आपल्या शाळेचं एक नूतनीकरण होत आहे।
त्यामधील चित्रकला मंदिराचा आजचा उद्घाटनाचा कार्यक्रम. मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना अशी विनंती करतो, कृपया आपण प्रवेशद्वाराच्या बाहेरून रिबीन कापून आतमध्ये प्रवेश करावा व या ठिकाणी उद्घाटन करा. सर्वांना विनंती आहे, कृपया आपण उद्घाटनाच्या कार्यक्रमात आपल्या या चित्रकला मंदिराला एक नवं नाव दिलं जात आहे. ते म्हणजे तुम्हा सर्वांना ज्या चित्रकला शिक्षकांनी घडवले त्यांचं नाव अर्थात श्री वारे सर यांच्या नावाने हे चित्रकला मंदिर यापुढे ओळखलं जाणार आहे. जोरदार टाळ्यांचा कडकडाट आपण करूया. माननीय श्री वारे सर चित्रकला मंदिर, श्री वारे सर व श्री जिदा जोशी सर या दोन्ही कला शिक्षकांच्या प्रतिमा या ठिकाणी कायम स्वरूपासाठी आपण लावलेल्या आहेत. खूप मोठा कार्य शिक्षकांनी. अरे उंच लोकांनी या. राहुल ये. डॉक्टर आहे ना. हे वरती थांब, इथं मागं स्टूल आहे, तिथे मागं स्टूल आहे, तिथे आहे ते. फोटो हात धर, फोटो जरा एका खेळावर हे आमच्या जोरदार टाळ्यांचा कडकडाट करून आपण आणि मोठ्या काळापर्यंत आपल्या शाळेमध्ये सेवा केली श्री वारे सर. काय झालं त्यामध्ये टिपूया आपण. ज्यासोबत आपल्यामधून अनेक चित्रकार ज्यांनी घडवले अशा पद्धतीने जिदा सर. चित्रकलेचं वैशिष्ट्य सांगायचं असेल तर आणखी गोष्ट मला आवर्जून या सर्व माझी विद्यार्थ्यांना सांगायला आवडेल की मागच्याच वर्षी आपल्या सध्याचे चित्रकला शिक्षक श्री तोडकर सर यांनी आपल्या शाळेतील 500 विद्यार्थ्यांच्या चित्रकलांचं प्रदर्शन बालगंधर्व रंगमंदिरामध्ये भरवलेलं होतं. ही गोष्ट करणं हे प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये ज्या व्यासपीठावर उभं राहणं हे स्वप्न असतं. हे स्वप्न शालेय वयातच आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी घडवलेलं आहे. आणि त्यावेळी ज्या माजी विद्यार्थ्यांची चित्र त्या ठिकाणी लावण्यात आली होती त्यातील अनेक विद्यार्थ्यांना वारे सर्व जिदा जोशी सरांनी घडवले.
यानंतर शाला माऊलीने तुम्हा सर्वांना माझी विद्यार्थ्यांना जी हाक दिलेली आहे ती हाक सध्या या शाला माऊलीच्या भावना काय असतात एका चारोळीमधून तुमच्या समोर मांडतोय. जणू काही शाला माऊली आज तुम्हा सर्वांना म्हणत आहे, बाळांनो तूच माझी आस, तूच माझा ध्यास, माझी कुंडली माझी रास, तूच माझा श्वास, तुझ्या विना अपूर्ण माझा प्रत्येक प्रवास आणि प्रत्येक प्रयास. त्याला शाला माऊलीकडून तुम्हा सर्वांचं स्वागत केलं जात आहे, जे खरं तर या कार्यक्रमामध्ये किंवा या उपक्रमामध्ये आपल्या टीममधून अनेक यापेक्षा जास्त जवळपास दुप्पट विद्यार्थी आहेत, परंतु जे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. एक छोटंसं सन्मान चिन्ह शाळेकडून कृतज्ञतेच्या भावनेने दिलं जात आहे. सर्वप्रथम श्री नितीन कांजवे सर यांना अशी विनंती आहे, कृपया आपण व्यासपीठावर यावं. सरांना अशी विनंती आहे, कृपया आपण आपल्या हस्ते यापुढील विद्यार्थ्यांचा सन्मान करावा. श्री राजेंद्र गडाळे त्या विद्यार्थ्यांचं नाव आहे जे दहावीत पहिले आले होते. श्री सतीश क्षीरसागर, उद्योजक आहे राहुल सिंह आहे, अमित केमिकल फॅक्टरी सोबतचे, राजेंद्र सॉफ्टवेअरमध्ये लीडिंग पोझिशनमध्ये आहे. श्री केदार तेंडुलकर, तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी जे मेट्रोचे स्टेशन्स जे पगडी वगैरे हे केले ते त्याचं कन्सेप्टपासून निवारणीपर्यंत त्याचं नाव सर आम्हाला प्रत्येकाचं काहीतरी वैशिष्ट्य शाळेकडून आणि शाळेच्या शिक्षणाकडून प्रेरणा मिळाली तर पुढे काहीतरी खूप छान घडावं अशी इच्छा होती. ते घडत गेलं त्याच्यासाठी सगळ्यांचे आशीर्वाद, सगळ्यांचे सदिच्छा मी आले. घडलं म्हणजे आपल्या सर्वांचे आशीर्वाद. प्रदीप कपले, उद्योजक आहे. बेसिक सगळं हो हो आणि शेखर उभे, शेखर सॉफ्टवेअरमध्ये ॲपरोलाही करतो काम करायला. श्री सुचित केळकर, पेटेंटिस्ट आहे आणि त्याच्या नावावर काही पेटंट्स आहेत. अरे वा. पेटंट आहे. डेंटिस्ट पुणे. आशिष कडू, उद्योजक जाहिरात क्षेत्रात भरपूर काम केलेलं आहे. चांगले आर्टिस्ट आहेत, जाहिरात क्षेत्रात एक विभाग केले. यांच्याबद्दल काय सांगा. टुर्नामेंटमध्ये बाप आणि
सजावट आहे. आपापल्या क्षेत्रात अत्यंत आघाडीवर असलेले जे विद्यार्थी आहेत ते सगळे शाळेला जातात. आमचं विशेष म्हणजे माझं क्षेत्र वेडिंग क्षेत्रामध्ये फार मोठं स्किल्ड काम आहे आणि हा आता भारतभरमध्ये जे आपण डोसा बनवतो इंडियन मेड असं हे काम करतो. वाव. श्री शंतनू मुळे आमचे स्टॉक मार्केटचे एक्सपर्ट आहेत. Stock गुरु. हां, इन्व्हेस्टमेंटचा सही आहे. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि मुलांना पुढे राहिले. कोचिंगमध्ये एक्सपर्ट आहे. यांनी आणि प्राध्यापक गांजवे यांनी हे सगळं लीड घेऊन 1 महिना जवळजवळ इथे बराच वेळ देऊन हे सगळं काम त्यांच्या नेतृत्वाखाली तुमच्या सहकार्याने झाले. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. व्यासपीठावर सर्व मान्यवरांना विनंती आहे, कृपया आपण व्यासपीठावर विराजमान व्हावे. सन्मान घेणे म्हणजे नाव यादीमध्ये आलं नाही असं कुणी नाहीये ना, नंतर यादी झाल्यानंतर आलेले असं. शाळेमध्ये सगळे म्हणजे कालावधीचे बाळांनो अगदी सोयीचं म्हणजे आपण असं म्हणूयात खूप सुंदर म्हणजे शाळा म्हणजे आतुर होती तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी, तुम्हाला आलिंगन घालण्यासाठी आणि म्हणूनच आपण हा जो कार्यक्रम आहे तो आधी घेतलेला आहे तुम्हाला तुमचं कौतुक करण्याचा. आजचा कार्यक्रम खरंच इतका अभिमानास्पद आणि आनंददायी आहे. मला असं वाटतंय की तुम्ही नुसती एक या चित्रकला खोलीला किंवा मंदिराला सजावट न करता एक तुम्ही छाप सोडली आहे. म्हणजे आता जे पुढे आपले विद्यार्थी असणार आहेत त्यांना एक प्रेरणा दिली आहे, दिशा दिली, इन्स्पिरेशन झालेलं आहे की कशा पद्धतीने शाला माऊलीची आपण उपासना म्हणूया किंवा कशा पद्धतीची सेवा करूया. आणि खरंच खऱ्या अर्थाने आज या प्रसंगी मला आज तुमचं भरभरून कौतुक करावं असं वाटतंय की तुम्ही हा लीड घेतला आणि आपण आपली वाटचाल आता 150 वर्षांकडे चाललेलंच आहोत आणि तुम्ही हे खूप त्या अनुषंगाने हा खूप मोलाचा महत्त्वाचा क्रिएटिव्ह पाऊल तुम्ही असं उचललेलं आहे. त्यामुळे प्रास्ताविकेमध्ये सुद्धा मी अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं कौतुक करणार आहे. आभार नाही म्हणणार मी, कारण आम्ही सतत तुमच्या विना आई जसं आपल्या लेकरांचे कधी आभार मानत नसते, मग ती तिला त्यांना भरभरून आशीर्वाद देत असते. तर शाला माऊलीच्या वतीने आज या प्रसंगी तुम्हाला सगळ्यांना भरभरून आशीर्वाद देते. अशीच चांगली कामे तुमच्या हातून सतत घडत राहावं, तुम्ही इतरांसाठी प्रेरणा बनत राहावं आणि आजच्या या कृतज्ञता सोहळा आपण म्हणूया कृतज्ञता सोहळ्यामध्ये प्रत्येकाचे मनापासून शाला माऊलीच्या वतीने स्वागत. धन्यवाद मॅडम. यानंतर 2 विशेष सत्कार आहेत. या सत्कारामध्ये एक महत्त्वाचं नाव म्हणजे ज्या व्यक्तीने निवृत्तीनंतरही या कामामध्ये स्वतःचा वाटा दिलेला आहे त्यांच्या बाबतीत रंग संपले तरी कुंजला संपला नाही, निवृत्तीनंतरही तुमचा ध्यास संपला नाही, घेतला जो वसा तुम्ही तो जगा वेगळा आहे, तुमच्या या कर्तृत्वाला शाळेकडून मानाचा मुजरा आहे. विनंती करतो की कृपया आपण त्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करावा.
धन्यवाद सर. आणि यानंतर ज्यांच्या नेतृत्वामध्ये हा सगळा कार्यक्रम, हा सगळा उपक्रम पूर्ततेकडे गेलेला आहे अशा आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणजे श्रीमती राव मॅडम, म्हणजेच त्यांच्या बाबतीत म्हणता येईल, शब्दांना लाभले वजन, प्रयत्नांना आले फळ, तुमच्या खंबीर साथीने कार्यास मिळाले बळ, कर्तृत्वाचा हा आलेख सदैव उंच राहो, तुमच्या प्रेरणेतून इथे असाच नवा नवा इतिहास घडो. यांचा सन्मान आपले सीएसआर मंडळाचे अध्यक्ष आपल्या यांच्या माध्यमातून होत आहे. आपल्या सन्मान आणि आता यानंतर शाला माऊली सोबत ज्यांचं अतूट नातं आहे असे तुम्ही सर्व, तुमच्या या अतूट नात्याची भान ठेवून, त्याची जाण ठेवून तुम्ही हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे, हा जो सगळा उपक्रम तुम्ही राबवलेला आहे, त्याबद्दल तुमच्यामधूनच विद्यार्थ्यांमधून काही मनोगती प्रातिनिधिक स्वरूपामध्ये व्यक्त होणार आहे. मी सर्वप्रथम विनंती करतो माननीय प्राध्यापक श्री नितीन गाजवे सर, प्रदूषण महाविद्यालयाचे प्राध्यापक, यांना मी विनंती करतो कृपया आपण आपले मनोगत व्यक्त करा. सर्वांना माझा नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर किरणजी देशपांडे, शाला प्रमुख राव मॅडम आणि या कार्यक्रमात उपस्थित असलेले माझे वर्गबंधू, शिक्षक, शालेय शिक्षक आहेत आणि काही विद्यार्थ्यांचं विशेष कौतुक की त्यांनी या कार्यक्रमाला सुरुवातीला स्तवन आणि ईशय गाऊन जी शोभा आणली, त्यांचे विशेष आभार. या उपक्रमाची खरं सगळं सिंहाचा वाटा किंवा मोठं श्रेय जे जातं ते माझा वर्गबंधू विनय करा. आपल्याला अत्यंत अभिमान वाटतो की आमची 10वी अची बॅच जसं आम्ही पासआउट झालो तसं प्रत्येक वर्षी प्रत्येक 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला या शाला माऊलीचं दर्शन करायला आम्ही हमखास आहे. म्हणजे 60 विद्यार्थी होते आमच्यावर, परंतु 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दिवशी निदान 10 ते 15 जण आम्ही नक्की इथे जमतो. आणि ही वास्तू जी आहे ती आम्हाला प्रेरणा देत असते. इव्हन कोविड काळात देखील सर आमची एकमेव बॅच होती की या पायरीला येऊन डोकं टेकून गेलो आणि आमच्याकडे या सगळ्याचं फोटोग्राफ नाही. ते एका 26 जानेवारी का 15 ऑगस्ट एक्झॅक्टली आठवत नाही, परंतु विनयनी कल्पना मांडली की आपण या वर्गाचं रंगरंगोटी करू. त्यावेळेस शाळेचं रेनोव्हेशन पेंटिंग असं आमचं काहीच डोक्यात नव्हतं. योगायोगाने तोडकर सर भेटले. तोडकर सरांनी नंबर घेतला विनयचा आणि म्हणे मी तुम्हाला नक्की कॉन्टॅक्ट. आणि यावेळेस वेळ आली ती व्यवस्थित आणि त्याच वेळेस सरांनी कॉन्टॅक्ट केला. विनयनी म्हणलं चला. आणि योगायोगाने या DS-च्या 7th असल्या कारणानं आणि जवळच राहत असल्या कारणाने वेळ देऊ शकलो आम्ही. आणि सगळ्या विद्यार्थ्यांचं व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्यामुळे आजपर्यंत आपण सगळेजण या वेगवेगळ्या प्रचार माध्यम आणि सामाजिक माध्यमांमध्ये एकत्र असल्या कारणाने ती कल्पना जेव्हा विद्यार्थ्यांमध्ये वाटली तेव्हा 60 पैकी 30 विद्यार्थ्यांनी त्याला प्रतिसाद दिला आणि प्रत्येकाने कॉन्ट्रीब्युशन दिलं. म्हणजे आता तर 60 पैकी 30 जणांनी घेतलं तर 14-15 जण इथंच उपस्थित. भारत हा लोकशाही देश आहे, म्हणजे संख्याचं पण गणित बघा. 60 पैकी 30 जणांनी कॉन्ट्रीब्युशन, 30 पैकी 15 जण निम्मे आहेत तिथे आहेत. हे जे कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे आता ज्यांचं सत्कार केलं त्याचा सगळ्यांचा परिचय करून दिलाच, परंतु इव्हन जे अब्रॉडला आहेत आमचे वर्गबंधू, त्याच्यात अमोल केळकर आहेत, नितीन नाईक आहे, नितीन पाटील आहे, नंतर हेमंत कदम आहे. हे सगळे US स्थित आहेत, मोठमोठ्या पदांवर कार्यरत आहेत, पण त्यांनी देखील रिस्पॉन्ड केला आणि पैसे पाठवून दिले व्हॉट्सअपवर. आज इथे काही जण उपस्थित नाही कार्य बहुल्यामुळे त्यांचं निश्चित नामोल्लेख मला करायला पाहिजे प्रतिनिधी या नावाने. त्यापैकी महेश केंडे आहेत, डॉक्टर सुमंत मंत्री आहेत, अभय आनंद जोग आहेत, उद्योजक आहेत, अजिंक्य दीक्षित आहेत, नंतर आनंद शिंदेकर, जयंत प्रडुसकर, संदीप देशपांडे, राजेश मुंद्राव, या सर्वांनी या संदर्भात कॉन्ट्रीब्यूट केलेला आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा वाटा जो आहे तो विनयनी वेळ देणं फार महत्त्वाचं आहे. वेगवेगळे पैसे देऊ शकतो माणूस, पण वेळ देणं हे फार मौल्यवान आहे.
आणि त्याबाबतीत मी विनयचे कौतुक निश्चित करेन. तोडकर सरांनी पण वेळ दिला आणि ही जी सगळी कन्सेप्ट आहे आपण काय काय केलेलं आहे माझ्या वर्गबंधूंसाठी मी थोडक्यातच 1-2 मिनिटात माहिती देतो की याला पेंटिंग तर केलंच, परंतु जुनं फर्निचर आहे, जुनं ते सोनं आपण नवीन म्हणतो, पण त्याला वॉर्निश देणं आहे. हे वेगवेगळे चित्र आहेत, विद्यार्थ्यांना कन्सेप्ट समजावी की बाबा स्टील लाईफ काय असतं, संकल्प चित्र काय असतं, मेमरी ड्रॉइंग काय असतं. ही जी कल्पना आहे तोडकर सरांनी मांडली आणि त्या पद्धतीने ही जी चित्र आहेत ती सिलेक्ट करणं, ती इको फ्रेंडली शाईमध्ये प्रिंट करून आणणं. इथं तुम्ही पाहिलं तर वर्ल्ड फेमस आर्टिस्टची चित्र लावली, त्याच्यात भारतीय अगदी राजा रविवर्मापासून ते व्हॅन गॉग, लिओनार्दो दा विंची यांची फेमस जगप्रसिद्ध जी चित्र आहेत त्याची प्रिंट की जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याबद्दल प्रेरणा मिळेल. तोडकर सरांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे की त्यांनी माझ्या वर्गबंधूंना सांगायला हरकत नाही की चित्रकला परीक्षा जी असते इंटरमिजिएट आणि एलिमेंटरी, तर एका वेळेस सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना A ग्रेड मिळेल या पद्धतीने शिक्षण देऊन आणि त्यांना A ग्रेडने पास करण्याचा विक्रम त्याला केला. A ग्रेडची आवड आहे आम्हाला माहिती. तर असे शिक्षक आणि त्यांचं ही जी कल्पना मांडली, हा सगळा कार्यक्रम होत नाही पण हा पेक्षा सगळ्यात महत्त्वाचं द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग टुडे ते म्हणजे आमचे गुरुवर्य वारे सर आणि दिदा जोशी यांच्या स्मृती कायमस्वरूपी या वर्गात राहतील. सगळ्यात महत्त्वाचे आहे शिक्षकांचं ऋण फेडावं तितकं कमीच फेडता येणारच नाही. वारे सरांनी आम्हाला 10वी विद्यार्थ्यांना हस्ताक्षर चित्रकला याबद्दल जे मार्गदर्शन केलं, दिदा जोशींसारखे शिस्तप्रिय शिक्षक आम्हाला होते म्हणून आम्ही प्रत्येक जण आपापल्या कार्यक्षेत्रात आघाडीवर आहोत. त्याचं श्रेय आमच्या शिक्षकांना आणि या शिक्षकांच्या स्मृती इथे कायमस्वरूपी राहावेत ही आमची मनोमन इच्छा आज फार पूर्ण झाली. याचा मला विशेष आनंद आहे. सगळ्यात मोठा आनंद हाच आहे. बाकीच्या गोष्टी या सगळ्यात सेकंडरी आहेत. शिक्षकांप्रती ऋण व्यक्त करण्याची संधी आम्हाला मिळाली आणि या संदर्भात सगळ्यात महत्त्वाचं लीडिंग कॅप्टन ऑफ द शिप या मुख्याध्यापिका राव. या सर्वांचा आभार मानलं आणि माझ्या सर्व वर्गबंधूंनी त्याचं मी आभार मानणार नाही, कारण उलट मी असं म्हणेन की संस्थेने आपली जी पितृसंस्था आहे DS आहे याचे जे व्यवस्थापन आहे त्यांनी आम्हाला परवानगी मिळाली, शाळा समितीच्या माध्यमातून त्याला परवानगी मिळाली आम्हाला आणि या पद्धतीने आमच्या शाळेप्रती आमच्या शिक्षकांप्रती काही कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आम्हाला मिळाली. त्याबद्दल माझे सर्व वर्गबंधूंतर्फे तुमचे आभार मानतो आणि माझे धन्यवाद सर. यानंतर या उपक्रमासाठी आर्थिक सहाय्य तुम्हा सर्वांना एकत्रित करणे, स्वतःचा वेळ देणे आणि आता ज्या पद्धतीने आपल्या सरांनी उल्लेख केला त्या पद्धतीने नेतृत्व करणे यासाठी हे सर्व कार्य ज्यांनी केलेलं आहे असे श्री विनय कदम सर त्यांना मी विनंती करतो कृपया आपण आपले मनोगत व्यक्त करा. आपण हा उपक्रम केला आहे, आपण एकीवर या आपल्या ज्या संस्था आहे वाक्य कशा अनुसरून केलेलं आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन आहे. मी फक्त निमित्त आहे कारण माझं काय फार मोठं पण नाही. त्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे आमच्या शाळा प्रमुख शाळेचं सर आणि सरांचं तोडकर सरांचं हे त्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन. तर मी सगळ्यांचा म्हणजे आभार मानतो. आणि आपला एक वर्गमित्र आहे नितीन नाईक, त्यांनी आपल्याला एक सांगितलं की आपण मला वाचून दाखवलं, मी मला वाचून दाखवलं, त्याच्यातर्फे निरोप केलेला. माझ्या शाळेतील मित्रांनी आपल्या शाळेच्या कला व चित्रकला भाव पुन्हा नव्याने जिवंत करण्यासाठी घेतलेला हा अत्यंत सुंदर उपक्रम हा तोच हॉल आहे जिथे आमच्या दोन आदरणीय सरांनी त्यांच्या मनापासून शिकवणीने आणि कलेच्या प्रमाणे आमच्यातील सज्जनता आणि आत्मविश्वास जागा सुंदर हस्ताक्षर चित्रकला आणि कलात्मक अभिव्यक्ती सुधारण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत आणि त्यांनी दिलेले मार्गदर्शन आमच्या आयुष्याचा कायमचा भाग बनले आहे. हा उपक्रम आपल्याला पुन्हा एकदा आठवण करून देते की चांगलं शिक्षण आणि त्यांची शिकवण कधीही विसरली जाणार नाही. त्यांचे संस्कार मूल्य आणि आठवणी आयुष्यभर आपल्या हृदयात जिवंत राहतात.
आपल्या प्रिय शिक्षकांना त्यांच्या निस्वार्थ आणि समर्पण आणि अमूल्य योगदानाने मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद सर. आणि यानंतर ज्या व्यक्तीचा 2 महिन्यांपूर्वीच निवृत्ती समारंभ खरं तर औपचारिकरित्या झालेला होता, परंतु खरा निवृत्ती समारंभ किंवा शाळेतून बाहेर जाताना फक्त भाषण करणं किंवा लोकांना जेवण देणं एवढं नसून कामाच्या माध्यमातून निवृत्ती कशी साकारायची असते याचा आदर्श वस्तुपाठ त्यांनी आमच्या समोर ठेवलेला आहे. असे श्री तोरकर सर यांना मी अशी विनंती करतो, कृपया आपण आपले मनोगत व्यक्त करा. आदरणीय व्यासपीठ आणि सर्व शिक्षक बंधू-भगिनींनो आणि आपले प्रिय माजी विद्यार्थी, आपली शाळा किती महान आहे सांगायची गरज नाही तुम्हाला आम्हाला सगळ्यांना. आपल्या शाळेमध्ये ही राष्ट्रीय शिक्षण देणारी शाळा आहे, जगात गाजलेली शाळा आहे. आशिया खंडातलं पहिलं तारांगण इथं आहे, त्या आईन्स्टाईननी डिझाईन केलेलं आहे. मोठे मोठे आचार्य इथे होऊन गेलेले, मोठे मोठे विद्यार्थी होऊन गेलेले, कलाकार होऊन गेलेले, त्यांनी जगभर नाव आपल्या शाळेचं निर्माण केलेलं आहे. आणि अशा या भव्य वास्तूमध्ये, या पवित्र वास्तूमध्ये, त्यागी वास्तूमध्ये मला 25 वर्ष इथे सेवा करण्याचं भाग्य मला मिळालं. हे मी खरंच माझं सत्कर्म किंवा मागच्या जन्मीचं पुण्य समजतो. कारण या महान विभूतीनंतर मीच फक्त इथे 25 वर्ष सेवा करू शकलो आणि मला हे भाग्य मिळालं. वारे सर आणि विदा जोशी सर यांचं मला खूप मार्गदर्शन मिळालं. वारे सर 95 वर्षाचे असताना सुद्धा इथे यायचे आणि 2 हातांनी गणपती काढून मुलांना दाखवायचे. हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. डाव्या हाताने सुद्धा उजव्या हाताची जी ताकद आहे त्या पद्धतीने दोन्ही हाताने गणपती काढून दाखवायचं, हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. नंतर वारे सरांच्या घरी कित्येक वेळा मी गेलेलो आहे. इथे त्यांना बोलवलेलं आहे, मुलांचे तास घेतलेले आहेत. तेवढ्याच ताकदीने 95 वर्षी त्यांनी केले आणि त्यांचं जवळजवळ 100 पूर्ण केली. आणि 100 पूर्ण करत असताना त्यांचं ते इथूनच वैकुंठ स्मशानाला गेले होते आणि शाळेचं त्यांनी शेवटचं दर्शन घेतलं. मी पण तिथे होतो. हे माझे विद्यार्थी आपले बरेचसे काही होते. त्याच्या माझे विद्यार्थी संग्रह फार मोठा होता. म्हणजे तुमची बॅच काय पण बाकीचे खूप आवडले. विदा जोशी सर इथे यायचे, त्यांचा पब्लिक संपर्क बराच होता. स्वरूपवर्गिनीचे ते काम करत होते. त्यांचे भाऊ आमदार होते, आपल्याला माहिती नव्हतं पुण्यातले. आणि ते सुद्धा इथे 80-80 वर्षाचे असताना इथे यायचे, शिकवायचे, तेवढ्याच ताकदीने शिकवायचे. आणि त्यांचं मार्गदर्शन मला मिळालं इथे माझ्या बाकी. आणि आज त्यांचेच इथे फोटो लावले आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली माझ्या डोक्यामध्ये अशी कल्पना होती, बरेच दिवस होती. मी इथे 25 वर्ष सेवा करत असताना मी काहीतरी स्वप्न घेऊन इथे आलो होतो. कारण मी रामकृष्ण मठामध्ये 8 वर्ष पूर्ण वेळ तिथे होतो. त्या मंदिराचं मी इथे एक मंदिर तयार करायचं ठरवलं होतं. म्हणून मी आल्या मंदिराचं नाव दिलं आणि इथे दररोज उदबत्ती लावून इथे मंदिराचा कार्यक्रम व्हायचा प्रार्थना म्हणून. आणि इथे एक 4-5 ध्येय माझ्या डोळ्यासमोर होती. ती पहिली गोष्ट की इथे मुलं आली तर त्यांना कलेबरोबर संस्कार आणि व्यक्तिमत्व विकास असं घडलं पाहिजे. कला म्हणजे काय तर हे मी वाचून दाखवायचं नवीन मुलांना. काही सुविचार होते इथे आणि चित्र. आपल्या इथे लायब्ररीमध्ये 1 लाख रुपयाची पुस्तकं चित्रकलेची मोरे सरांच्या काळामध्ये इथे आपल्याकडे आहेत. आपली इथे लायब्ररी चालायची. ऑफ तासाला सगळी चित्रकलेची, म्हणजे कला महाविद्यालयात सुद्धा एवढी पुस्तकं नसतील. चित्रकलेची पुस्तकं आपल्या आता लायब्ररीमध्ये आहेत. 25,000चं हुसेन यांचं पुस्तक एका माझ्या विद्यार्थ्यांनी आपल्याला दिलं, ते सुद्धा आपण मुलांना दाखवू. अशा प्रकारे इथे कलेची आवड मुलांना निर्माण झाल्यानंतर माझ्या डोक्यात होतं की बालगंधर्व कलादालनाची कलेचं व्यासपीठ मिळावं म्हणून 600 विद्यार्थी. नंतर माझ्या काळामध्ये 25 कलाकार घडले, चिडियार वगैरे. त्यातला एक कलाकार म्हणजे आदित्य कुलकर्णी. आता त्याने संभाजीबागेमध्ये मोठा संभाजीचा पुतळा तो आपला विद्यार्थी आहे. असे 25 मुलांची चित्र, आपल्या 600 मुलांची चित्र, माझी 50 चित्र, असं बालगंधर्वला कलादालनामध्ये पहिल्यांदा इतिहासमध्ये असं प्रदर्शन आपण भरवलं. त्याला खूप कौतुक मिळालं. संस्था अजूनही म्हणती
सर बाकीच्या शाळांची तुम्ही प्रदर्शन करा आपल्या शाळेत. तर असं हे सगळं तयार झालं. पण आता ह्या वर्ग रिव्होल्युशन नव्हता, एक शेवटचं स्वप्न होतं. आणि त्याच्या अगोदरचं स्वप्न म्हणजे सगळ्यांना एक ग्रेड पडेल, त्याच्यासाठी 7-8 वर्ष प्लॅनिंगनी अभ्यास केला आणि मुलांना 150 मुलांना एक ग्रेड पडला. म्हणजे आपली राज्यातील कदाचित पहिली शाळा असेल की सगळ्यांना एक ग्रेड पडला. शेवटचं जाता जाता माझं स्वप्न थोडं अपूर्ण होतं, परंतु विनयजी आणि नितीनजी आणि तुम्ही सगळे जण ते आला 26 जानेवारीला आणि चर्चा करता 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 तुम्ही सांगत होता इथे मी बसायचो वारेसर होते गणपती काढायचे सांगता सांगता असं ते काय करायचंय कसं तुम्हाला म्हणजे हे सगळं रिन्युएशन करायचंय आणि ते एक संस्कार मंदिर तयार करायचं, कला मंदिर तयार करायचं. आणि सगळेजण म्हटले सर आम्ही सगळं काही पण द्यायला तयार आहे. आणि मग आपण परमिशन घेतल्या बाईंनी बाईंनी पण काही कल्पना सांगितल्या. कला समिती सगळं काही झाल्यानंतर तुमची कल्पना अशी होती की वारे सरांचं कला मंदिराला नाव द्यावं, ही परमिशन आपल्याला मिळाली. असं करता करता इतकं उभं राहिलं. विनयजी आणि नितीनजींनी खूप आमचा एक 15-20 दिवस सारखे फोन व्हायचे, रात्रंदिवस ते सगळे गेले. आणि हे करत असताना मला माझ्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो मी की विनयजी आणि नितीनजी यांनी हे काम करत असताना तुम्ही सर्वांनी बाईंनी सुद्धा कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त इफेक्ट कसा होईल हे बघितलेलं आहे. कारण हे जे पेंटिंग केलेलं आहे त्याला लाकडी फ्रेमचं बजेट खूप मोठं जात होतं. ते डिझाईन फक्त त्याच्यामध्ये करून 10 ते 15 हजार रुपये लाकडी फ्रेमचे आपण वाचवलेले आहेत. तरी ते 25,000चा एक दरवाजा आपल्याला सुताराने दाखवला होता लाकडी मंदिराचा 30,000. बाई म्हटल्या ही मुलं देत आहेत त्यांचा कष्टाचा पैसा आहे. आपण प्रत्येक गोष्ट कारण दान देणं सोपं आहे पण घेणं अवघड असतं. प्रत्येक पहिला व्यवस्थित खर्च केला पाहिजे. म्हणून तिथे 25,000 न खर्च करता विनयजींनी वेगवेगळ्या मार्केटमध्ये फिरून अशी छान लाकडी कमान आणली, त्याचे ते डिझाईनचे आणले आणि आम्ही इथले जे लाईट बल्ब हे केले होते सुतार पण मिळेल सुतार वेगवेगळी किंमत सांगत होता. म्हणजे विनयजींकडून आपण इथे फुकट ठोकून घेऊ. अशा प्रकारे हे सगळं व्यवस्थित असं बचत करून आणि चांगल्या हे करून निर्माण झालेलं आहे. आणि याचा उद्देश असा आहे की मुलांमध्ये कलेची गुरुणी तयार व्हावी, कलाकार तयार व्हावे. प्रत्येकजण कलाकारच व्हावे असं नाही, त्यांच्यात व्यक्तिमत्व विकास निर्माण व्हावं. ही सगळी माझी स्वप्न शेवटी सगळी पूर्ण झाली. त्याचं श्रेय सगळं तुम्हाला आहे. आणि यामध्ये विद्यार्थ्यांना प्रेरणा देणं, संस्कार देणं आणि हा येणाऱ्याने घेत जाणे येणाऱ्याने घेत जाणे या पद्धतीने देता देता एक दिवस घेणाऱ्याचे हात घ्यावे. या पद्धतीने तुम्ही जो बसा या नवीन विद्यार्थ्यांना दिलेला आहे ते विद्यार्थी मोठे झाल्यावर ते काहीतरी शाळेला देतील आणि हा जगन्नाथाचा रथ असंच चालू राहील. या यज्ञामध्ये असंख्य आहुती पडतील आणि आपण काहीतरी देणं आहोत, आपण काहीतरी घेणं आहोत समाजाचं. हा भाव, हा संस्कार त्या मुलांच्या मध्ये रुजेल. हेही तुम्ही एक मोठं कार्य केलेलं आहे. तुमच्या कार्याला मी वंदन करतो आणि असंच शाळेवर प्रेम राहावं अशी मी विनंती करतो. आणि इथे अनेक जण महान विभूती आलेले आहेत. त्याच्यामध्ये रमाबाई राजदार यांचे पुतणेही आलेले आहेत. ते मोठे लेखक आहेत. आपण लायब्ररीमध्ये त्यांची पुस्तकं संख्या दाखवत असतो आणि वेगवेगळी आता तुमची ओळख करून दिलेलीच आहे. तर हे सगळे मोठे तुम्ही वारंवार या. आपली शाळा आहे, शाळेला काही वेगवेगळी स्वरूपामध्ये तुमचं योगदान हवं आहे. इथून पुढे तुम्हाला विनंती करतो की बाईंनी जे हे सगळं त्यांच्या नेतृत्वाखाली झालं त्यामुळे बाईंचे प्रशासनाचे कविता मॅडम सगळ्यांचे मी आभार मानतो. धन्यवाद सर. मारे सर्व जोशी सर यांच्याकडून घेतलेला चित्रकलेचा वारसा तोडकर सर ज्यांच्या स्वाधीन करत आहे हे श्री रमेश गाढवे सर म्हणजेच या चित्रकला मंदिराचे नवे चित्रकला शिक्षक यांना मी अशी विनंती करतो कृपया आपण आपले मनोगत व्यक्त करा. सर्वांना नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ आणि सर्व शिक्षक उपस्थित सर्व माझी नाही म्हणून कार्यरत विद्यार्थी त्यांचं पुन्हा एकदा व्यासपीठातर्फे आमच्या सर्व शिक्षक वृंदातर्फे सहर्ष स्वागत. पहिल्यांदाच मी आलो
आणि नितीन कदम सर मला भेटले आणि आमची चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये हा दरवाजा लावला होता आणि आम्ही कुठून उघडलं आणि आत आले. पण त्याच्यात एक मला असा एक भाव, सुंदर भाव दिसला. ते बसले होते, नेमके फॅन खाली बसले होते आणि आमची चर्चा सुरू झाली. छान इथं निर्मिती केलेली आहे. तर त्यांनी सांगितलं, सर आम्ही सर्वांनी मिळून हा नूतनीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला आणि हा पूर्ण केलेला आहे. मला इतकं छान वाटलं ना, कारण परत शाळेत म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये माता पित्यानंतर तरुणाची प्रतिष्ठा दिली जाते. हे भारतीय संस्कृतीच आहे. जगामध्ये हा ठेवा फक्त भारतीय संस्कृती आहे. त्यामुळे बाबा बोरकरांची एक कविता मला आठवते, ती अतिशय सुंदर अशी कवितेतली 2 लाईन आहेत. देखणेचे हात त्यांना निर्मितीचे डोळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे. आजचा हा सुंदराचा सोहळा तुमच्या कल्पेत साजरा झाला. आम्ही सर्व तुमच्या पुढे नतमस्तक आहोत आणि असंच येत राहा हीच मी सदिच्छा व्यक्त करतो आणि कला मंदिराची सेवा करत राहू. धन्यवाद. धन्यवाद सर. शाळेतील शैक्षणिक गुणवत्तेसोबतच भौतिक सुविधांसाठी आपल्या शाळेच्या आजी माजी विद्यार्थ्यांना तसेच पालक, शिक्षक, संस्था आणि समाज या सर्वांना एकत्र जोडून शाळेच्या उज्ज्वल भविष्याच्या दिशेने ज्यांनी वाटचाल केलेली आहे अशा आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय राव मॅडम यांना मी अशी विनंती करतो, कृपया आपण अध्यक्ष भाषण करा. सेक्टर एज्युकेशन सोसायटी मंडळाचे अध्यक्ष माननीय प्रमोद रावत सर, इंग्लिश स्कूल टिळक शाळेचे शाळा समिती अध्यक्ष माननीय अमित कुलकर्णी सर, उपस्थित सगळे स्टेजवरील मान्यवर, माझ्या समोर असलेले सगळे माजी विद्यार्थी, आत्ता कार्यरत असलेले या शाळेचे सगळे अतिशय कर्तृत्ववान असे सगळे शिक्षक, या सगळ्यांना मी अभिवादन करते. आपल्या शाळेला 21 लाखाचं बक्षीस 2 वर्षापूर्वी मिळालं आणि तेव्हापासून डोक्यात होतं की शाळेचं नूतनीकरण करायचं आणि संस्थेकडनं मान्यता मिळवली. पण सगळं काही नूतनीकरणासाठी वापरता येत नाही आपल्याला. तर काही रक्कम आपल्याला मंजूर झाली. मग असं डोक्यात यायला लागलं की आपल्याकडे माजी विद्यार्थी संघटना खूप जोरात कार्यरत आहे. आपले सगळे आपले आत्ताचे जे शिक्षक आहेत ते त्यांच्याशी जोडले गेलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे सगळे विद्यार्थी परत शाळेशी जोडण्याची चांगली सुवर्ण संधी आहे. उदाहरणार्थ आता पडेल सर आहेत, वलय मुळगुंदर साहेब खूप आहेत, त्यांनी तो जोडून दिला. पुढे सरांनी पण त्याचं लिडरशिप घेतलं आणि त्यांच्याशी संवाद साधले. फेज 1चं काम रंगकामाचं झालं. अजून काही उद्योजक आहेत, मराठी म्हणून एक आहेत उद्योजक, त्यांनी पूर्ण शाळेला पुरेल असा रंग देतो असं म्हणाले. जरा खंड पडला, मग जरा भीती वाटायला लागली. मग आम्ही सगळ्यांशी जरा सल्लामसलत करायला लागलो. मग ग्रुपकडे वळलो आणि मग तुमचा ग्रुप समोर आला. कारण मला तोडकर सरांनी अनेक वेळा सांगितलं होतं की माझी विद्यार्थी मला नेहमी भेटतात आणि जो काहीतरी त्यांना चांगलं काम असं करायचं आहे. म्हटलं मग आता तुमचाच वर्ग तुम्ही सजवायचा, हे निश्चित झालं. आणि तुमच्या गुरुजनांबद्दल म्हणजे ज्या इथे तस्विरी आपण ज्यांच्या लावलेल्या आहेत ते वारे सर आणि जोशी सर यांना कृतज्ञता पाहण्यासाठी म्हणून त्यांच्या याचं नूतनीकरण करायचं असं जे तुम्ही ठरवलं हे खूप तुमचं चांगलं मन आहे हे सांगत आहे. कारण पैसे खूप असतात आपल्याकडे, देतोही आपण, पण थोडक्या निमित्ताने कशासाठी मला शिकवलेल्या सरांबद्दल आदरांजली वाहण्यासाठी म्हणून मी याचा उपयोग करतो आहे. या सरांमुळे मी घडलेलं आहे. माझ्या आयुष्यामध्ये मी एकदम वरच्या टप्प्यावर पोहोचलेलो आहे. अजूनही प्रयत्न करणार आहे आणि ते म्हणून मला फेडायचं आहे आणि हे ते निमित्त आहे की याचं ते म्हणून या संस्थेमध्ये जोडलेलं आहे. ही तुमची मानसिकता खूपच वाखाणण्याजोगी आहे. हे आम्ही आत्ताच्या पिढीला हे आम्ही सांगणार तुम्ही काय काय केलेलं आहे. ही वृत्ती त्यांच्या मनामध्ये जोपासली पाहिजे आहे. पुढचं आमचं काम असं असणार आहे की आत्ताच्या चालू घडीच्या
विद्यार्थ्यांपर्यंत हे गेलं पाहिजे. पैसा असणं तर देणं त्याहीपेक्षा ती नाळ न तुटू देणं, ती जोडली राहणं आणि हे उत्तम काम तुम्ही सगळ्यांनी हे केलेलं आहे. तुमचे टीम लीडर आता प्रसिद्ध झालेले आहे. त्याच्यामध्ये विनय कदम सर आणि प्राचार्य कांजवे सर यांनी खूप धावपळ केलेली आहे. खूप कमी वेळामध्ये त्यांनी सगळ्या संकल्पना मी 14 जणांनी एकत्रित येऊन विचार करून हे मांडलेले आहे. खूप बारकावे असतात आणि खूप मार्गदर्शक व्यवहार व्हायला हवा असतो. संस्थेला डावलून चालत नाही. संस्थेलाही माहीत पाहिजे काय चाललंय, कोणी किती खर्च केलाय. मी त्यांना विचारत असे, ते मला सांगत असत. सगळं माझ्यासमोर सगळं पैशांची जी देवाणघेवाण आहे, काय किती रक्कम ठरली, किती खर्च ठरला, हे सगळं आमच्या 14 जणांच्या संमतीनं होत असेल. तर सगळीकडे हा पारदर्शकता आपल्याला दिसलेली आहे. तुम्ही सगळ्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे, हे पण खूप चांगलं आहे. आणि खूप पुढे गोविंदानं आपण हे तडीच नेलेलं आहे, हे खूप छान झालेलं आहे. अशा अनेक आपल्याला विद्यार्थ्यांच्या बॅचेस मिळाल्या की ज्यांनी आपल्याला सोलर सिस्टीम 15 लाखाची जी करून दिली, त्यांचंही कौतुकच आहे. काय काय आपण आपल्या इथं सक्सेसफुल झालेल्या गोष्टी तुम्हालाही माहीत पाहिजे म्हणून मी सांगते आहे. अगदी एक जुनी बॅच आहे 76-77ची. त्यांनी आपल्याकडे जी पाण्याचं थोडंसं अडचण होती, तर बोरिंगचं काम त्यांनी केलेलं आहे. नंतर सायन्स लॅबचा जो वर्ग आहे त्याच्यासाठी एका पूर्ण खर्च केला आणि त्याचं नूतनीकरण प्रकारे करून दिलेलं आहे. वलय मृत्यूंच्या बॅचनं पहिले 14-16 वर्ग केले. परत मराठी सरांनी अजून रंग दिल्यानंतर परत आपण सेकंड फेज आपण चालू केली की स्टाफरूमपासून पुढे आपण पर्यंत निवडत वर्ग. असं जवळजवळ 2/3% काम आपलं शाळेचं आता पूर्ण होत आलेलं उत्तम प्रकारे पूर्ण झालेलं आहे. याच्यावरचा हेतू हाच होता की आपली मराठी माध्यमाची शाळा आहे आणि ती आता इथं सक्षमपणे उभं राहण्यासाठी थोडंसं जे ॲम्बियन्स आहे ते थोडंसं ॲट्रॅक्ट करणारं पालकांना आजकाल लागायला लागलेलं आहे. आणि इंग्लिश माध्यमाकडे ओढा असणं तर त्याला तिथे शिकवलं किती जातं आणि कसं जातं हे याहीपेक्षा ना आपलेही असतील इंग्लिश माध्यमामध्ये मुलं, माझ्याही घरची मुलं असतील, तो झाला भाग वेगळा. पण फक्त ॲम्बियन्स चांगलं नसून आमचं शिकवणंही किती चांगलं आहे. तर ते तो पालकवर्ग आणि ते विद्यार्थी आपल्याकडे आता आले पाहिजे, आकृष्ट झाले पाहिजे, यासाठी थोडं तरी नूतनीकरण व्हावं असं वाटत होतं. कर्मधर्मसंयोगानं संबंध आपला कोचच्या पुढचा जो रस्ता आहे तिथून पूर्ण शाळेचा त्या रस्त्याचं नूतनीकरण डांबरीकरण झालेलं आहे. थोडी गोरबाग आपली गेलेली आहे. थोडं तुम्हालाही वाईट वाटत असेल. प्रशासनाचा एक विभाग म्हणून मी तुमच्याशी हे संवाद साधते आहे. तर तेही आपण अजून छान करूया. नक्कीच कॅम्पसमध्ये बऱ्याच शाळा आहेत, थोडंसं जागेची अडचण त्यामुळेही हे केलं गेलं. पण आपल्या शाळेला संस्था कधीही लावलं नाही. आपल्याकडेही ना हे असतंच असतं, पण परिस्थिती जशी आहे त्यानुसार सगळ्यांनाच फेस करावं लागतं. तुमच्या या सगळ्या सहयोगानं, सगळ्याच बॅचच्या सहयोगानं आपली शाळा उत्तम पायाभूमी राहणार आहे. अतिशय सेंट्रल प्लेसला आपली शाळा आहे. अनेक चांगल्या घरची मुलं आपल्याकडे तुमचा जो काळ होता एकदम सुकाळच म्हणावा त्याला, अशी जी मुलं होती असे विद्यार्थी आपल्याकडे यायला हवे आहेत. आणि आपलं असं भाग्य असं की आपल्याकडे चालणारे विविध उपक्रम, आपले जे शिक्षक सगळ्यासाठी झटतायत, उपक्रमांसाठी झटतायत, विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी, त्यांचं पर्सेंटेज वाढीसाठी आपले सगळे टीचर जे झटतायत त्याचा परिणाम आपल्याला सगळ्या गर्दीच्या रिझल्टवर आणि परीक्षांच्या रिझल्टमध्ये दिसून येत आहे. आणि ते आपल्या सगळ्या वेबसाईटवर पण, इंस्टाग्रामवर, फेसबुकवर जात आहे. आणि म्हणून की काय आता नवीन प्रविष्ट झालेले खरंच सगळे 250 विद्यार्थी हे खरंच चांगल्या गुणवत्तेचे आपल्याला मिळालेले आहे. हे खूप आपलं भाग्य म्हणायचं. 5वीची जी नवीन बॅच आहे ती सुद्धा आपल्या 91 विद्यार्थ्यांची नवीन बॅच झालेली आहे. आधीच्या 3 वर्षाच्या अनुभवामध्ये असं जाणवत आहे की ही बॅच दोन्ही वर्ग 5 आणि 2 असे 2 वर्गांमध्ये झालेले आहे. आणि खूप गुणवंत असे विद्यार्थी, पालकही तसे, पालक सुद्धा सक्षम लागतात तसे
मुलांची उन्नती सर्व दृष्टीनं व्हावी अशा उद्देशानं आम्ही शाळा आणि संस्था कार्यरत आहे. त्याच्यात तुम्ही खूप मोलाचं योगदान दिलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. खूप कौतुक तुमचं. आणि इतकं सगळं घडून आलं आणि सगळ्यात पहिला नंबर हा चित्रकला वर्गाचा म्हणजे सगळ्यात शेवटी आपण चालू केलं आणि खूप सुंदर ते उत्तमरित्या पूर्ण भेटलेलं आहे. सगळ्यांचे परत एकदा आभार. धन्यवाद मॅडम. यानंतर आपल्या शाळेतील शिक्षक प्रतिनिधी माननीय पोपटिली मॅडम यांना अशी विनंती करतो, कृपया आपण आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करा. शैलजा डोंबिवली आमचे शिक्षक प्रतिनिधी आहे. आपल्या शाळेच्या विविध उपक्रमांना प्रोत्साहन देणारे आपल्या संस्थेचे सर्व अधिकारी आणि आज त्यांच्या वतीने इथे उपस्थित राहिलेले संस्थेचे CSR फंडचे प्रमुख माननीय श्री किरणजी देशपांडे सर यांचे मी आभार मानते. त्याचप्रमाणे आपल्या शाळेच्या प्रगतीसाठी स्वतः मनात काहीतरी ध्यास असलेले आपल्या शाळा समितीचे अध्यक्ष श्री कुलकर्णी सर, आपल्या शाळा प्रमुख माननीय सौभाग्यवती राव मॅडम, उपशाला प्रमुख नाईक सर आणि पर्यवेक्षिका डॉक्टर कविता गायकवाड मॅडम यांचे मी या पद्धतीने आपल्या शाळेच्या नूतनीकरणासाठीचे त्यांनी खूप प्रयत्न केले, त्यांचेही आभार मानते. त्याचप्रमाणे या नूतनीकरणात अनेक ज्येष्ठ शिक्षकांनी देखील खूप मोलाचा वाटा उचलला आहे, मी त्यांचेही आभार मानते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण सर्व, मी तुमचे काही आभार मानणार नाहीये, पण तुमच्या या मोलाच्या कार्यामुळे आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना कलेचं महत्त्व यापुढे कळणार आहे की नक्की कला म्हणजे काय. आजकाल मुलांना कळत नाही, त्यांना असं वाटतं चित्रकलेचा तास म्हणजे हा असाच तास असतो, पण या सगळ्या व्यवस्थापनामुळे आता मुलांना त्याचं महत्त्व कळणार आहे आणि कलेविषयी त्यांच्या मनात जरा जागृती निर्माण होणार आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांचे त्यासाठी धन्यवाद मानते की किमान त्या विद्यार्थ्यांना तुम्ही योग्य तो मार्ग दाखवला. त्याप्रमाणे हा कार्यक्रम उत्तमरित्या यशस्वी होण्यासाठी ज्या माजी शिक्षकांनी खूप प्रयत्न केले त्या सर्वांचेही मी आभार मानते. धन्यवाद. एक विनयजींचा निरोप सांगायचा राहिला विनयजींनी सांगितले आता चित्रकलामध्ये चांगला केलेला आहे. तर आमच्या बॅचतर्फे दरवर्षी 2 मुलांना आणि 2 मुलींना आम्ही बक्षिसं देणार आहे. उत्तम मुली असतील किंवा उत्तम मुलं असतील त्यांना आम्ही बक्षिसं देणार आहे. तर त्याची डिग्री काय प्रोसेस असेल ते म्हणजे सर ऑफिस. धन्यवाद. या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असं मी अध्यक्षांच्या परवानगीने जाहीर करतो. त्यानंतर आपणच ठरवलेला अल्पोपहार आपण घेणार आहे आणि